आत्मराघव मधील देवमार्ग यातील 10 चिंतन किरण या आधी पाहून झालेले आहेत. 11वं चिंतन किरण आहे मन करारे प्रसन्न. मन करारे प्रसन्न त्याचा आपण शोध आणि बोध घेऊया. 20-22 वर्षाच्या मागे लागलेला शोधबोध आहे. तरी सुद्धा आज तो तसाच आणि तितकाच नव्हे तो स्थळ आणि काळाच्या पलीकडे असणारा शोधबोध आहे असं वाटतं. अर्थात आपल्याला तसं जाणवतं किंवा नाही याचं स्वातंत्र्य सर्वस्वी आपल्याला आहेच. तर आपण आता वळूया. मन करारे प्रसन्न. त्या विस्तीर्ण माळावर वृक्षलतिकांचे संमेलन भरले होते. फळे फुले औषधी उपयोगाने संपन्न होती ती झाडे झुडपे आणि वेलवर्गीय हिरवी संपदा. वड पिंपळ उंबर शमी आंबा काजू उंच उंच गगनस्पर्शी पण एकाकी नारळीचे झाड तसेच सर्पगंधा अश्वगंधा करंदी अचके तोरणे उक्षी. हे एक वेलवर्गीय झाड आहे ज्याची फुलं काढून वाऱ्यावर उडवली तर भिंगरत भिंगरी सारखी खाली येतात. असे उक्षीचे वेलवर्गीय झाड या साऱ्या वृक्षलतिकांनी तो माळ फळलेला फुललेला आणि भरलेला होता. साधे कातवळ गवत तेथे होते. कातवळ म्हणजे कातळावर निर्माण होतं आणि पाण्याचा अंश नसल्यामुळे वाळतो. ते कातवळ गवत म्हणजे वृक्ष खडकावर रुजणारं गवत. साधे कातवळ गवत तेथे होते. तसेच खस म्हणजे वाळा गवताचे पुंजकेही अधेमध्ये दिसत होते. यासारखी अनेक आणि ज्यांची ओळख पटणेही कठीण अशी आणखीही अनेक झाडे झुडपे वेली व गवतवर्गीय वृक्षवल्ली तेथे सुखा समाधानाने नांदत होत्या. त्यांच्यात कधीही भांडण होत नसे. प्रत्येक झाड किंवा वनस्पती आपापल्या अंतरंग गुणांनी वाढत असे, फळत असे व फुलत असे आणि यथावकाश आपल्या वंश सातत्याची योग्य ती काळजी घेऊन विराम पावत असे. झाडांच्या सान्निध्याने ओघानेच आपले अस्तित्व दाखवणारे पक्षीही तेथे होते. कोकिळ कोकिळा घारी कावळे गिधाडे लाल व पिवळ्या चोचीचे पोपट आपल्या गूढ गुंजनात सदैव मग्न असणारे कवडे आणि पारवे पवळ्याच्या वर्णाचे पंख लाभलेला तपकिरी रुबाबदार भारद्वाज तसाच अनेक अनामिक लांब शेपटीचे आणि पूर्ण पिवळ्या व पूर्ण धवल शुभ्र रंगाचे पक्षी तेथे होते. सागाच्या खोडावर साग म्हणजे सागवान सागाच्या खोडावर आपल्या चोचीचा हातोडा चालवणारा सुतार पक्षी जमिनीवर दगड रचून त्यामध्ये घरटे सजवणारी टिटवी तेथे होती. तसे चकचक ओरडणाऱ्या प्रत्येक वेळी आपली झुपकेदार शेपटी वेदात ध्यानात भान हरपून गेलेल्या भटजीच्या शेंडीप्रमाणे वर खाली करणाऱ्या चाण्या किंवा खारी त्या सुद्धा तेथे होत्या. या साऱ्यांमध्येही माणसात अभावानेच आढळणारे गुण्या गोविंदाचे नांदणे होते. या साऱ्यांमध्येही माणसात अभावानेच आढळणारे गुण्या गोविंदाचे नांदडे होते. कोल्हे रानमांजर साळींदर यासारखी लहान श्वापदे तसेच अभावाने पण मध्ये मध्ये निश्चित आढळणारा बिबळ्या वाघी त्या माळावर होता. पिवळे व काळे नाग कांडर पुरशी घोणस आदी विषारी सरपटणारी जनावरे तेथे होती. खेरीत सतत मागे वळून आपल्या गुंजेसारख्या लाल लाल डोळ्यांनी गूढ अर्थपूर्ण भावाने बघणारे मुंगुसी आपल्या मुलाबाळांच्या परिवारासह तेथे नांदत होते. झाडांच्या खोडावर परिस्थितीनुरूप रंग बदलणारे लहान मोठे खरखरीत अंगाचे आणि तीक्ष्ण व भीषण नजरेचे सरडे आपले माणसांशी घनिष्ठ नाते असल्याचे सांगत होते. या वर्गात म्हणजे हा जो पशु पक्षी श्वापदांचा वर्ग होता तो समूह होता. या वर्गात माणसाने इतके नाहीच नाही पण तरीही काही प्रमाणात संघर्षाचे वातावरण होते. याखेरीज कीड मुंग्या विंचू आणि इतरही अनेक आकाराने लहान असे जीव जंतू तिथे होते. त्या भागात ते इतक्या एकोप्याने नांदत की त्यांच्याकडे पाहून वाटे माणसे यांच्याकडे नीट अवधानपूर्वक पाहूच शकत नाहीत काय. त्यांनी तसे पाहिले तर काय दर्शन होईल. ही सारी पशु पक्षी आणि जीव जंतू
जरूर हिंसा करतात किंवा हे सारे पशु पक्षी आणि जीव जंतू जरूर हिंसा करतात. मात्र यांच्या हिंसेत एक हिंसा मुक्त सुसंगती आहे. म्हणजे ठरवून निश्चयाने केवळ हिंसेपोटी लाभणाऱ्या आसुरी आनंदापोटी ही हिंसा नसते, तर केवळ क्षुधा समनार्थ केलेली ती हिंसा आहे. म्हणजेच अजाणतेपणे केवळ जिवंत राहण्यासाठी घडलेली ती अभावित हिंसा आहे. अशी अभावित हिंसा ही खरे तर हिंसा मुक्तीच असते. तसेच पोटापुरतीच ती हिंसा असते. तिथे भविष्याच्या काळजीने आजच संग्रह करून ठेवण्याची वृत्ती नसते. त्यामुळे त्यांच्यात कोठेही साठवणूक संग्रह नाही. त्याचा साधा सरळ एक परिणाम म्हणजे कुणीही स्वापद वा प्राणी उपाशी मरत नाही. ती यथावकाश आपली जीवन परिक्रमा पूर्ण करून वंश निश्चिती करून कालाधीन होतात. अविकसित मनाचे हे फळ असावे काय शक्यता आहे. विकसित मन काहीही करू शकते हे जितके सत्य आहे तितकेच हेही शक्य आहे की नव्हे, तसे दिसतही आहे की विकसित मन बहुधा काही करायच्या ऐवजी काहीतरीच करीत असते. काहीही करू शकणारे प्रचंड सामर्थ्यशाली मन जेव्हा काहीतरीच करू पाहते तेव्हाच नाईलाजाने विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो असे पसायदान ज्ञानेश्वरांना मागावे लागते. त्याचा अर्थ असा आहे की विश्वातील प्रत्येक माणसाने आपली आणि यत्यावत जीव जंतू यांची रचना केवळ आणि केवळ आतील आत्मसूर्य जो आहे, आपली धारणा करणारा जो आत्मा आहे, जे चैतन्य आहे त्याच्यावरच झाली आहे हे जाणलं तर आपल्या देहापुरतेच अन्न, आपल्या तहानेपुरतेच पाणी, गरजेपुरताच आसरा आणि अत्यंत वंशवृद्धीसाठी आवश्यक तेवढाच सेक्स अशी मर्यादित ज्याला भोग भावना म्हणतात ती माणसामध्ये निर्माण होईल. आणि जेव्हा माणसांमध्ये भोग भावना मर्यादित असेल तेव्हा ही अन्न वस्त्र निवारा देणारी अवनी जी पशु पक्ष्यांना कीड मुंग्यांनाही पोचते ती सर्व मानवांना पोसायला निश्चितच समर्थ असेल. पण आपण त्या पशु पक्ष्यांकडे पाहत नाही. जी पशु पक्षी अपवादाने हिंसा करतात, म्हणजे भुकेसाठी अन्न मिळवण्यासाठी हिंसा करतात आणि एकदा भूक भागली की वाघ आणि हरण एकत्र नांदतात हे आपण पाहतो. पण तसं आपलं होत नाही. म्हणून आपली जी मनाची भूक आहे ती मनाची भूक इतकी विचित्र आहे की जे मानवी मन काही प्रचंड अतर्क्य करू शकते ते मानवी मन आज काहीतरीच करत आहे आणि आपलं मानवी जीवन त्याने धोक्यात आणले आहे. यासाठीच ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे सर्व विश्वाने म्हणजे प्रामुख्याने मानवाने जर स्वरूपी धर्म म्हणजे आपल्या आतील जे चैतन्य आहे आत्मचैतन्य त्यानेच आपणा सर्वांना धारण केलेले आहे. हाच स्वधर्म सूर्य जो पाहिल त्याला पुढे ते म्हणतात जो जे वांछील तो ते लाहो. आणि हीच ती युक्ती आहे अध्यात्मातली. ज्याने स्वधर्म सूर्य जाणला त्याच्या मागण्या आपोआप कमी होतात. तो केवळ आणि केवळ गरजेपुरते ग्रहण करतो आणि क्षमतेनुसार समाजाला योगदान देतो, समाजाला मदत करतो. म्हणून स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो असे पसायदान ज्ञानेश्वरांना यासाठी मागावे लागले. कारण जो मानव काहीही करू शकतो तो मानवात काहीतरीच करत आहे. जर त्या मानवाने या सर्व पशु पक्षी वृक्ष संपदा यांना नीट पाहिलं तर निश्चितच त्याच्यामध्ये बदल होईल. तर आता परत आपल्या मूळ जागी येऊ. त्या माळाच्या मध्यावर एक मोठा तलाव होता. तलावात या साऱ्या वृक्षराजीचे हिरवे निळे रूप परावर्तित प्रतिबिंबित झाले होते. त्याचे शांत निश्चल पाणी हातात घेतले तर हात निळे हिरवे होतील असे वाटे. त्या तलावाकाठी तो बसला होता. आजूबाजूला काळतोंडे वानर आणि लाल तोंडाची माकडे खूप खूप करीत खेळत बागडत होती. त्याच्या समाधीत चिंतन चालू होते किंवा असेही म्हणा की तो चिंतनाच्या समाधीतच होता नव्हे, तेथे केवळ चिंतनच होते. त्या चिंतनात अगदी हळुवारपणे प्राध्यापकांनी प्रवेश केला. त्याच वेळी उमराचे फळ सरोवरात पडले. समाधीमग्न सरोवरात उमराच्या फळाचा आणि त्याच्या चिंतनात प्राध्यापकांचा पदाघात अगदी योगायोगाने एकाच वेळी घडला. पाण्यात आवर्त निर्माण झाले आणि चिंतनात ही लहरी उमटल्या. त्याने डोळे उघडले.
त्याला नेहमीप्रमाणे शोध आणि वेध घ्यायला उत्सुक असलेल्या प्राध्यापकांचे दर्शन झाले. प्राध्यापकांना पृच्छा करायला उदी न देतात मनकवडेपणे तो म्हणाला, तुम्हाला वाटत असेल की मी नेहमीच असा एकांतात निसर्गाच्या सान्निध्यात का असतो? माणसांच्या गजबजाटात केवळ गोंधळाचे बेशिस्तीचे दर्शन होते ते तर सर्वांनाच व नेहमीच होते. मात्र सतत धावणाऱ्या, पळणाऱ्या, मागणाऱ्या, स्पर्धा करणाऱ्या माणसाला असे वाटते की अशा धावण्यात गती आहे. अशी गती म्हणजे प्रगती, पुन्हा भ्रम आहे. ती तर केवळ परिक्रमा आहे. अशा परिक्रमेत प्रदक्षिणेत का कुठे प्रगती असते? हो, यात प्रगतीच काय, साधी गती नाही. खुर्चीत बसून राहून ती मधून न उठता आळसावलेला माणूस खुर्चीतल्या खुर्चीत हालचाल करतो तसेच आहे हे. आळशी झोपलेला माणूस कूच बदलतो तसेच आहे हे. यात गतीच नाही तर प्रगती कुठून येणार? प्रगती याचा अर्थ नीट लक्षात घ्या. पुढे पुढे जाणारी, सर्वांच्या पार पलीकडे आणि वर जाणारी गती, तिलाच प्रगती म्हणतात. किती वर आणि किती पलीकडे याचा अंदाज करणेही अशक्य असते. खरी खोली आणि खरी प्रगती हे सुद्धा एक मूल्यच आहे आणि प्रत्येक मूल्य अपरिमेय, कल्पनेच्याही कवेत किंवा आवाक्यात कधीच न येणारे असे असते. आपण तर हिंसा, स्पर्धा, साठवणे, 5-10 पिढ्यांची तरतूद करणे यालाच प्रगती म्हणतो. ही तर आहे बेशिस्त. या बेशिस्तीमुळेच मानवाचे जीवन भीषण आणि विदारक बनले आहे. सूर्यप्रकाशामुळे धुके विरते आणि वर जाऊन आकाश बनते. अशी आपल्या प्रकाशाने इतरांना आकाश बनवणारी जी दिव्य क्षमता असते तिला चौथी म्हणतात. पुन्हा एकदा लक्ष द्या. सूर्यप्रकाशामुळे धुके विरते आणि वर जाऊन आकाश बनते. अशी आपल्या प्रकाशाने इतरांना आकाश बनवणारी जी दिव्य क्षमता असते तिला प्रगती म्हणतात. तीच प्रतिभा होय. शिक्षण याचा अर्थच दिव्य प्रतिभा व तिची साधना असा आहे. निसर्ग, वृक्षवल्ली, पशुपक्षी आपणाला संदेश देतात अपरिग्रह आणि संचय न करण्याचा. त्यांच्याद्वारे आपणाला समजते की केवळ क्षुधा व तुषा तृप्ती इतके खा व प्या, त्याहून अधिकाची हाव, संग्रह हे स्वधर्म विरोधीच आहे. असे स्वधर्म विरोधी वागल्यामुळेच आज साऱ्या मानव जातीचे भवितव्य प्रश्नांकित बनले आहे. कोणतीही मानसिक लबाडी न करता, सापेक्षतेचा सिद्धांत मांडून पळवाट न काढता मानव जगू पाहिल तर अन्न, वस्त्र, निवारा यानीही अवनी अन्न, वस्त्र, निवारा देते, तीही अवनी समृद्धच आहे. जी अवनी पशु, पक्षी, प्राणी यांना उदारपणे पोचते ती मानवाला का नाही पोचणार? मानव तर या विश्वाचे, अवनीचे आणि परमेश्वराचे लाडके अपत्य आहे. त्यासाठीच तर मानवाला अत्यंत सामर्थ्यशाली आवेगी मन परमेश्वराने प्रसन्न होऊन दिले आहे. त्याचे योग्य सामर्थ्य, योग्य स्थान जाणणे आणि योग्य उपयोग करणे म्हणजे स्वधर्माची जाण होय. अशी जाण असणारे मनच अधिकाची मागणी करीत नाही व संग्रहही करीत नाही. जे मन अधिकात व संग्रहात अडकलेले नाही ते मुक्त असते, ते न मन असते. ते मन ध्यानात असते, चिंतनात असते. ते मन सतत शिकत असते, म्हणूनच प्रगत असते. असे शिष्य असलेले मन दिव्यतेला प्राप्त होते, म्हणून ते विशाल बनते. विशाल व्यापक महान मनच आपोआप गुरु बनते. असे शिष्य असलेले मन दिव्यतेला प्राप्त होते, म्हणून ते विशाल बनते. विशाल व्यापक महान मनच आपोआप गुरु बनते. म्हणूनच म्हणावेसे वाटते की सतत शिष्यत्वात नांदणारे मनच गुरुत्वाला पोचते. अशा मनाचा स्वाभाविक हुंकार, उद्गार दिव्यच असतो. तो दिव्यताच प्रक्षेपित करतो. ती दिव्यताच ज्ञानेश्वरांच्या पसायदानात उमटते. म्हणूनच म्हणावेसे वाटते की तुमच्यासारख्या आर्जवी प्राध्यापकांनी, रुजू व हळुवार शिक्षकांनी मुलांची सहल नेतानाही चोखंदळ असले पाहिजे. सहल म्हणजे निरर्थक फिरणे नव्हे. सहल म्हणजे फिरता फिरता टिपण्याची संधी साधणे. फिरता फिरता दाणे टिपणारे पक्षी असतात तसेच सहलीतील विद्यार्थ्यांचे मन असले पाहिजे. अर्थात प्रथम शिक्षकांचीही ती मनोवस्था हवी. नेहमीचेच गड, देवस्थाने, तीर्थस्थाने, शिल्पे, कामशिल्पे, पुतळे, मानव निर्मित कृत्रिम बागा
ही सहलीची ठिकाणे आता काही देऊ शकत नाहीत. जास्तीत जास्त युद्धे, हिंसा, कामविकार, मानवाच्या मनाची अवांछनीय मनोगते, किलमिशे यांचेच त्यातून दर्शन होते. आधीच समाजात अशी विदीर्ण मने असताना, अशा विदीर्ण विद्यार्थी मनाला आणि अशाच विदीर्ण पालकांच्या विदीर्ण विद्यार्थ्यांची विदीर्ण झालेली मने परत परत त्याच ठिकाणी देण्यात अर्थ काय आहे? सहल काढायचीच असेल तर कष्टकरी शेतकरी त्याने घाम गाळून निर्माण केलेले हिरवे सौंदर्य, नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेली जंगले, वने, सरोवरे, मोकळे आकाश, माळराने, पर्वत शिखरे इथे सहल काढा. तसेच पृथ्वीच्या पाठीवर पसरलेली असीम गरिबी, कारुण्य यांचेही त्यांना दर्शन होऊ द्या. बुद्धाचे बुद्ध यामधूनच तयार होऊ शकतात. केवळ फिरण्यासाठी फिरू नका. पक्षांप्रमाणे फिरत फिरत जाणे टिकता टिकता विद्यार्थ्यांनाही आपल्या मनात टिकता टिकता काही पाहू द्या. पक्षांप्रमाणे फिरत फिरत जाणे टिकता टिकता विद्यार्थ्यांनाही आपल्या मनात समोरच्या निसर्गातून काही टिपत टिपत सर्व पाहू द्या. असे टिपण्यासाठी फिरा, यालाच सहली म्हणतात. अशा सहलीतून मनाचे सामर्थ्य सर्वातीत होते. असे मन सर्वा पलीकडे जाते आणि सर्वात वरही असते, सर्वात उंचही असते. काय आले का लक्षात? एकांतात असण्याचे महत्व, एकांतात राहण्याचे कारण. मनाबाबत तुकोबा काय म्हणतात ते पहा. मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. मन गुरु आणि शिष्य, करी आपुलेची दास्य. प्रसन्न आप आपणास, गती अथवा अधोगती. साधक वाचक पंडित, श्रोते वक्ते ऐका मात. नाही नाही आन दैवत, नाही नाही आन म्हणजे अन्य दैवत नाही. तुका म्हणे मना इचुके, किंवा तुका म्हणे मना तुझे, मनापेक्षा दुसरं असं काही दैवतच नाही. प्रश्न न विचारतात आज प्राध्यापकांना उत्तर मिळाले होते. 7/10/2000 हे चिंतन किरण आहे.